नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या तारखेला जमा केले जाणार आहेत। परंतु आता हे लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये या 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि पुन्हा कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत, संपूर्ण माहिती समजून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेला तर या हप्त्यांपासून या पैशांपासून तुम्हाला वंचित देखील राहावं लागू शकते, कारण मुद्देसूद माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मग लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, फेब्रुवारी 2026चा दुसरा आठवडा उजाडला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही। यामुळे लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून आता जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्यांची मिळून 3000 एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या विलंबनामागची कारणे आणि लाभ मिळवण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। प्रमुख अपडेट, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते रखडले। याचं कारण काय आहे तर मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील उशिरा जमा झाला होता। तीच परिस्थिती आता जानेवारीच्या हप्त्याबाबतही निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी हे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणास विलंब झाला आहे। महत्त्वाची शक्यता, मित्रांनो, प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच फेब्रुवारी अखेरीस पात्र महिलांच्या खात्यात 1500 मिळून 3000 रुपयांची एकत्रित रक्कम जमा होऊ शकते। KYC त्रुटी 31 मार्चची मुदत, मित्रांनो, अनेक महिलांचे हप्ते थांबण्याचे मुख्य कारण त्यांच्या अर्जातील किंवा KYC मधील तांत्रिक चुका हे आहे। अंतिम मुदत, महिला व बाल विकास विभागाने या चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत वेळ दिला आहे। पुन्हा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिला 31 मार्चपूर्वी आपल्या अर्जातील त्रुटी, उदाहरणार्थ आधार लिंक नसणे, चुकीची माहिती असणे, दुरुस्त करतील त्यांना विभागाच्या मंजुरीनंतर रखडलेले सर्व हप्ते मिळण्यास सुरुवात होईल। पात्रतेचे कठोर निकष, योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळेल ज्या खालील अटींची पूर्तता करतात। नंबर 1, उत्पन्न मर्यादा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। नंबर 2, साधनसामग्री, कुटुंबात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन नसावे। नंबर 3, KYC, आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात झालेले असावे। आणि नंबर 4, बँक खाते DBTसाठी सक्रिय असणे गरजेचं आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे। KYC दुरुस्ती, मित्रांनो, 31 मार्च 2026 पर्यंत चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे। पारदर्शकतेची मागणी, हप्ते नियमित मिळावेत यासाठी महिलांकडून सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी होत आहे। थेट लाभ, रक्कम केवळ आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित जमा केले जातील। परंतु जी संपूर्ण माहिती आपण समजून घेतली की कोणत्या महिलांना हे पैसे मिळतील, त्यांनी KYC करणे गरजेचं आहे। 31 मार्चपर्यंत पुन्हा एकदा शेवटची तारीख दिलेली आहे KYC मध्ये दुरुस्ती करण्याची, तर लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा पुढेही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीत। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। धन्यवाद।